मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीमध्ये जायचे। सत्तेमध्ये सहभागी होताना दादांच्या शहांसोबत 10 बैठका, पत्रकारांसोबतच्या गप्पा मारताना अजितदादांची माहिती। महाराष्ट्राबाबतचं कपट कधीपासून सुरू होतं हे आता कळू लागलंय। अजितदादा आणि शहांसोबतच्या छुप्या बैठकांवरून राऊतांचा टोला। सरकार नीट सुरू असताना शिळ्या कढीला ऊत देण्याचं कारण नाही। अजितदादा शहांच्या छुप्या बैठकांवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित। आम्ही सन्मानजनक जागा लढवणार, अजित पवार यांची माहिती। माहितीमध्ये अजित पवारांना 20 ते 22 जागा सन्मानजनक वाटत असतील तर तो त्यांचा विषय। रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांची समित कदम नावाच्या व्यक्तीकडून ऑफर। माझ्याकडे समित सोबतच्या भेटीचे व्हिडिओ। अनिल देशमुखांची टाइम्स ऑफ इंडियाला माहिती। देशमुख खोटे नरेटिव्ह सेट करत आहेत। देशमुखांनी पुरावे दिल्यानंतर माझ्याकडील क्लिप्स उघड करेन। फडणवीसांचा टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना इशारा, तर समित कदम यांचा बोलण्यास नकार। वैद्यकीय कारणांसाठी मिळालेला जामीन रद्द करून देशमुखांना पुन्हा एकदा तुरुंगात टाकावं, भाजपचे आमदार परिणय फुके यांची मागणी। अनिल देशमुख नवीन स्टोरी लिहित आहेत। जेलमध्ये येऊन इतके दिवस झाले, देशमुख आत्ताच का बोलताय, संजय शिरसाट यांचा सवाल। शरद पवारांच्या पुण्यामधील कार्यक्रमाला अजित पवार गटाचा आमदार चेतन तुपे शरद पवार यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर। हा राजकीय कार्यक्रम नसल्याची तुपे यांची प्रतिक्रिया। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे वेश बदलून अहमद पटेलांची भेट घ्यायचे, संजय राऊतांचा आरोप। चंद्रकांत खैरेंनी आधी छत्रपती संभाजीनगर पश्चिमची उमेदवारी आणावी, मग बघू कोण कुणाला गाडणार, संदीपान भुमरेंचं खैरेंना आव्हान। छत्रपती संभाजीनगर पश्चिमची उमेदवारी खैरेंना मिळाल्यास त्यांचं मातोश्रीवरील वजन समजेल, अन्यथा त्यांचं वजन संपलं असा अर्थ होईल, संजय शिरसाट यांचा टोला। विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे, फडणवीस, अजित पवार यापैकी कुणीही मुख्यमंत्री नसणार, वेगळंच नाव समोर येईल, संजय राऊतांचा नेमका रोख कुणाकडे, चर्चांना उधाण। प्रतिनिधींना एखादी गोष्ट मान्य असते पण जरांगेंना मान्य नसते, त्यामुळे सर्वपक्ष बैठकीला जरांगेंनी यावं, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। तर आम्ही नाही, सरकार भूमिका बदलतं, जरांगेंचं पाटलांना प्रत्युत्तर। पुण्यामध्ये मनसे 8 विधानसभा लढणार, हडपसरमध्ये मनसेचा आमदार होणार, मनसेच्या साईनाथ बाबर यांचं वक्तव्य। ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्या दिवशी भारतानं पदकाचं खातं उघडलं। नेमबाजीमध्ये भारताच्या 22 वर्षीय मनू भाकरला कांस्य पदक, 221.7 गुणांसह मनू भाकरनं कांस्य पदकावर नाव कोरलं। पुण्यामधील पानशेत धरण 95% भरलं। धरणामधून मुठा नदीमध्ये 4480 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण 93% भरलं। धरणामधून 15297 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। भंडाऱ्यातील खातरोड मार्गावर अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये देखील पावसाचं पाणी शिरलं। रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवरही मोठा परिणाम। रायगड आणि साताऱ्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरला येलो अलर्ट जारी।